सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातलं प्रकरण 7 आपण सुरू करतो आहे. पंजाब आणि गुजरात येथील दंगे. तर असे विचार आठवड्यांच्या बैठकीतून आणि वैयक्तिक चर्चेत मी सारखे सांगत होतो. त्यामुळे कष्ट सोसण्याची शक्ती आणि धृती अधिक उत्पन्न झाली. आलेला थकवा किंवा झालेली निराशा दूर होई. या नवागत राजबंदीवानात बहुतेक खेडेगावातील लोक होते. बहुतेक अगदी अशिक्षित होते, परंतु बहुतेक देशभक्तीला पारखे नव्हते. मला मोठे घबाडच हाती लागलेसे वाटले. मी त्यांच्यातील प्रत्येकास विनवीत चाललो की स्वाभाविक देशभक्तीने आपण युक्त होता, पण देशभक्तीमागे बौद्धिक बळ नव्हते. ते आता उपार्जन करण्याची संधी गमावू नका. हा नालंदा विहार आहे. ज्ञान आणि तप यांची साधना आरंभ करा. आपासून मी आणि माझे सवंगडी यांनी या राजबंदीवान होऊन आलेल्या दुकानदार, खेड्यातील पाड्यातील बांधवास शिकवण्यास सुरुवात केली. त्यात गुजराती होते. त्यास गुजराती शिकवण्यास मी ती पुस्तके विकत आणविली. पंजाब्यास गुरुमुखी धडे, गुजरात्यास गुजराती धडे, हिंदुस्थानी त्यास हिंदी धडे असं देत मी जो थोडा त्यांच्यात सकाळ दुपार मिसळू शके त्या वेळात देऊ लागलो. प्रत्येक क्रमांकाच्या चाळीतून आमच्या संस्थेच्या तत्वाप्रमाणे आमच्या सभासदांनी तोच क्रम चालविला. त्या बंदिवानात माझे नाव ऐकलेले पुष्कळच लोक होते. त्यांचेवर माझ्या शब्दाचा सहजच परिणाम होई. त्यातीलच एकाने मला सांगितले, मागे माझ्या पंजाबी बंधूतील दोघांनीही तसंच सांगितलं होतं की तुम्ही अंदमानास आल्यावर अमेरिकेकडून येणाऱ्या जलयानांवरील हिंदी लोक जर क्वचित सिंगापूरहून पुढे सरकताना त्यावर असले तर त्यातील कोणी कोणी अंदमानकडे तोंड करून त्यास नमस्कार करीत, कारण तेथे त्यांच्या देशार्थ झुंजलेले बंदिवान वीर कोंडलेले होते. या गोष्टी ऐकल्या म्हणजे आम्ही पूर्वार्धात ग्रथित केलेल्या आमच्या अंदमानातील पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच उच्चारलेल्या वाक्यांची आम्हास आठवण येईल की अपमानांनी आणि लांछनांनीही तेजोभंग होऊ देऊ नका. असाही एक दिवस क्वचित येईल. ह्याच कारागारात तुम्हा राजलंचितांचे पुतळे उभारले जातील. निराशेच्या मूर्छेवर दिलेल्या कल्पनेच्या त्या उत्तेजक मात्रेची, शब्दांची इतकी तरी चरितार्थता झाली तर अंदमानातील निर्वासिता सर्वच भरतखंड काही अगदीच विसरले नाही. तर त्या राजबंदिवानास अक्षर ओळखच नव्हे तर भूगोल, इतिहास, अंकगणित इत्यादी शिक्षणही देण्याचा धूमधडाका चालला होता. त्या विरहित संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सर्व बंदिवानास सापडणाऱ्या अर्ध्या तासात आणि रविवारी 20-20, 25-25 बंदिवानांसह बसून हिंदुस्थानातील राजकारणाची स्थिती, सुधारणांचा अर्थ, परदेशीय इतिहास, अर्थशास्त्राची मूलतत्वे इत्यादी विषयांवर मी संवाद करावे आणि त्यास आणि इतर बंदिवानास बौद्धिक शिक्षण देत असावं. त्या दिवसात त्या कारागारात राष्ट्रीय शिक्षणाचा एकच धडाका उडाला होता. पंजाबी राजबंदिवानातील जुने बंदी त्यांची गदरपत्रातील क्रांतिकारक हिंदी आणि पंजाबी गाणी गात म्हणत, तेव्हा तंडेल पेटी ऑफिसरसुद्धा सर्वच बंदिवानांची चाळच चाळ ती ऐकत उभी राही. इतकंच नव्हे तर आमच्या चाळीत कारखान्यासाठी उभारलेल्या पत्र्याचे छपराचे आड असलेल्या हरताळीवर संध्याकाळी कुस्तीचे शिक्षणही राजबंदिवान घेऊ लागले. कारण नवीन आलेल्या राजबंदिवानात 1-2 नामांकित पहिलवानही आलेले होते. त्यावेळेस त्यांना शिक्षण देत असताना केव्हा केव्हा मोठा त्रास व्हावा, केव्हा केव्हा मोठी गंमत वाटावी. गुजराती राजबंदीत एका मुसलमानास गुजराती शिकविण्यासाठी तंबाखू देऊन वश करावे लागले. पंजाबातील एक ब्राह्मण अगदी खेड्यातला पण पक्का लबाड असे पंजाबातील दंग्यात धरला गेला होता. त्या शिकवण्याकरता नुसती तंबाखूच द्यावी लागत नसे तर आम्हास मिळणाऱ्या रुग्णालयीन जेवणातील दुधाचा नैवेद्यही कधीकधी अर्पण करावा लागे. आणि तरी देखील स्वारी आम्ही आल्याची चाहूल लागली म्हणजे काय, ती अक्षरे मोठ्याने घोकायची. वयाची 50 वर्ष उलटली होती, पण लहान मुलासारखा खोट्याळ असे. आम्ही एके दिवशी तंबाखू वेळेवर न दिली की पाटी लपवून ठेवून ती हरवली म्हणून सांगे. आणि आम्ही नाही असे पाहून आमच्यावर एक गमतीचे गाणे करून
बन गए बाबूजी जंटलमन, बन गए बाबूजी जंटलमन. ते ऐकून आम्हास अशी गंमत वाटे की त्याच ते गाणे आमच्यासमोर म्हणण्यासाठी आम्ही एक चिमूट तंबाखू द्यावी लागे. त्यास इतर राजबंदी आमच्याशी असे बरोबरीने करण्याविषयी दटावू लागले. आम्ही मध्ये पडून त्याची सुटका करावी. त्याचे ते बन गए बाबूजी जंटलमन हे गाणं अजून आम्ही कधीकधी हौसेनं गुणगुणतो. पाटी, पेन्सिल आणि अंकलिप्या घेऊन त्या राजबंदींच्या मागे मागे आम्हास कितीदा फिरावं लागे याची गणनाच नाही. काही तर आमच्याशी बोलण्याचे देखील त्या त्रासाकरता टाळीत. एका जीवा नावाच्या 40 वर्षाच्या गुजराती शेतकऱ्यास क ख गचा पाढा आम्ही मोजून 40 वेळा दिला होता. ती गंमत पाहून राजबंदी खो खो हसत. पण अखेर त्याला तो पाढा आला. ही गोष्ट त्याहूनही गमतीची झाली. असे ते अशिक्षित होते, पण हृदय पवित्र, भक्तियुक्त, शुद्ध. केवढी त्यांची भक्ती आणि काय ती लीनता. त्यांच्यात कित्येकास दंग्यातून झालेल्या गोळीबारात गोळ्या लागलेल्या होत्या. आम्ही नेहमी अभिमानाने त्या घावांच्या डागावरून हात फिरवावा आणि म्हणावं, हे पहा आमचे सैनिक, ही पहा त्यांची सन्मानदर्शक पदके. भाडोत्री सोन्याच्या पदकांहून ही मांसावर अंकित केलेली पदके माननीय आहेत. ही पदके किती किती प्रामाणिक आहेत. आणि कारागारात राजबंदी या सर्व उलाढाली करीत असता बारीसाहेब कुठे होते? पूर्वी राजबंदीवानाने वर पाहिले की खाली पहा, आणि तो खाली पाहत असला तर वर पहा म्हणून काहीतरी निमित्ताने त्यांचा उपमर्द करीत गरजत जाणारा तो पोर्ट ब्लेअरचा मर्त्य परमेश्वर कुठे होतो? कुठे नाही, त्या कारागारातच होता. पण अगदी त्या पोर्ट ब्लेअरच्या एखाद्या दगडासारखा. टक्कर कोणी घेतलीच तर लागणारा, पण आपण होऊन कोणाशी टक्कर घेण्यास न जाणारा एक निरुपद्रवी धोंडा होऊन पडला होता. 10 वर्षांच्या सतत घासाघिशीने कंटाळून ते संप, ती वृत्तपत्रातील हाक, तो त्याचा बोजा गेल्याचं दुःख त्यांनी तो त्रासून गेला होता. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही डोई जड झालेल्या आणि संख्येने व संघटनेने सारखे वाढत जाणाऱ्या त्या राजबंद्यांविषयी भीक नको पण कुत्रावर असं धोरण त्यानं स्वीकारलं होतं. आमची ही उलाढाल तिथे 2 जण बोलायची चोरी, तिथं 25 जणांच्या सभा, हे सर्व तो ऐके, पण साफ पेटी ऑफिसर इत्यादिकास सांगे की माझ्या कानावर काही कागाळी येऊ दे नका. माझ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर काही त्यास असे एकत्र बसू देऊ नका. काम थोडे थोडे करून घ्या आणि बोभाटा होईल असं काही भयंकर कृत्य होऊ देऊ नका. म्हणजे झालं. मग त्या सैतानास काय वाटेल ते करू द्या. तुम्ही तुमचे सांभाळा, जा. त्यातही आमच्या वर्षांच्या शिक्षणाने जमादार पेटी ऑफिसरांपर्यंत बंदिवानातील अधिकारीही बहुशा आमच्याच वळणाचे झालेले होते. आपण होऊन चुगली करणारे फार थोडे उरलेले असत. त्यामुळे बहुतेक गोष्टी तर बारीच्या कानावर न जाताच घडत असत. ह्या अधिकाऱ्यात संघटनांच्या आणि राष्ट्रीय विचाराच्या प्रेरणेचे लोक कसे असत याचे एक उदाहरण म्हणून सांगू. एक गुजराती बंदिवान जो शेतीच्यासाठी हत्या केल्याच्या अपराधासाठी दंडित झालेला होता, तो आम्ही आलो तेव्हापासून आमच्या विचारांनी प्रेरित झालेला आणि आमचा कट्टा अभिमानी असे. राष्ट्रीय रुची त्याला इतकी लागली की संपासारख्या अगदी कडक बंदोबस्ताच्या दिवसातही तो स्वतः काम करी. बंदी होता तेव्हा नारळाच्या फळाच्या सोललेल्या सालीत लपवून राजबंदींच्या चिठ्ठ्या नेत आणीत असे. पुढे वॉर्डर झाल्यावर कचरा भरणाऱ्या टोळीवर जो मुख्य असे, तेव्हा त्या टोकऱ्यातून वर्तमानपत्रे आम्ही भागाभागातून धाडावीत ती त्यानेच न्यावी. त्याच्या या साहसाने त्यास आमच्या मंडळीत डाकवाला म्हणून उपपद मिळाले होते. अगदी जेव्हा बारीचा सत्ताकाल कडकपणे गाजत होता तेव्हा पेन्सिल आणि कागदाचा बोटभर तुकडा शक्य म्हणून पाणी पिता पिता कटोऱ्यावर विटकरीने आम्ही बातम्या व निरोप लिहावे आणि ते कटोरे त्या राजश्रींनी सहज फिरी तिकडचे तिकडे पोचवावे. झाडाची पाने कचऱ्यात फेकण्यात यावी याने खूण केली की ती आम्ही उलगडून पाहावी, तो त्यावर बाहेरून आणलेल्या एखाद्या बातमीचे 2 शब्द काट्याने कोरलेले. कोणासही शंका येणार नाही अशा रीतीने.
ते झाड पुढे तुरुंगातच तोडण्यात आले. अशा या निर्लोभपणे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे काम करून राजबंद्यांसाठी आणि शुद्धी इत्यादी सार्वजनिक चळवळीसाठी झटणाऱ्या बंदींची वाढत जमादाराची जागी ज्यावेळेस बढती झाली होती, तो पूर्वी स्वतः आमचे पाशीच आपासून गुजराती शिकला होता. तो आता जमादार झाला तरी आम्ही सांगू त्यास इकडे तिकडे पाहत स्वतः वाचण्यास देई आणि शिकवे. इकडे तिकडे पाहत, कारण अशा सार्वजनिक परोपकारी राष्ट्रीय प्रवृत्तीस उत्तेजन देण्याचे ठिकाण त्याऐवजी ते कारागारीय विधानाच्या दुष्ट धोरणानुसार दंडनीय ठरलेले होते. तो बंदिवानाचे काम आणि इतर आवश्यक शिस्त किती पाळी आणि किती प्रामाणिक व निर्व्यसनी असे ही गोष्ट त्याची राजबंद्यांची सहानुभूती असल्यामुळे तो शंकास्पद मनुष्य म्हणून ठरलेला असताही बारीच्या हाताखालीच, पण बारीच्या कृपेने नव्हे, जमादार झाला होता. यावरून बहुंशी सिद्ध होईल. आमच्या शिक्षणात वाढलेले लोक जिकडे तिकडे वसाहतीत आणि कारागारात पसरत गेल्याने आम्ही राजबंद्यास कसे बसे शांत ठेवा हे धोरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच कंटाळून स्वीकारणे भाग पडले. त्याने आमचे बारीसाहेब एखाद्या मृतज्वालामुखीप्रमाणे बंदीशाळेच्या लेखालयात बसलेले आहेत. अष्टोप्रहर तोंडात धरलेल्या काठी एवढ्या चिरूट असा धूर जो काय तो त्यांच्या तोंडाचा ज्वालामुखी सोडित असेल तेवढाच, सर्व बाकी थंड. त्यातही आताशा त्यांना विकार जडलेला होता. ते लंबॅगोच्या आजाराने अगदी कंटाळत आले होते. अखेर एकदाची त्यांना अवधीची सुट्टी मिळाली आणि लवकरच ते पोर्ट ब्लेअर सोडण्याची सिद्धता करू लागले. ते त्यांची पोर्ट ब्लेअरची 20-30 वर्षांची मत्ता बिंधून घेत आहेत तोवर त्यांच्या सुट्टीची गोष्ट निघाल्यामुळे आठवलेली मागच्या सुट्टीची एक गंमत सांगून टाकू. 4-1 वर्षापूर्वी म्हणजे 1915 का 16व्या वर्षी त्यांनी आयर्लंडलाच जाण्याचे ठरवले आणि त्यांना अवधीची सुट्टीही मिळाली. आयर्लंडमधून हे महाशय 2-4 पैसे घेऊन पूर्वी पळून आलेले होते. तो पूर्वीचा भिकारी मनुष्य आज 10-5 हजार गाठीशी मारून परत आयर्लंडला जाणार होता. ते म्हणतच, मी माझी 20 वर्षाची अंदमानची जन्मठेप पुरी केली बरं का सावरकर, कारण मीही एक इथे बद्ध झालेला मनुष्यच नव्हतो का. आयर्लंडास आता परत जावयाचे, पण राजबंद्यांची जी त्यांनी दयाळू व्यवस्था आजवर ठेवली होती ती त्यांच्या पोटात डाचू लागली आणि ते दिवस म्हणजे लोकात पीडक म्हणून बभरा झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांपैकी 1-2 कुणातरी उद्दंड क्रांतिकारकाच्या हातून झटपट राम म्हणण्याची पाळी आल्याची प्रत्यही बातमी आणणारे. बारीच्या कार्यालयात एक दिवस त्याची गोरी मित्रमंडळी बसली असता ही चर्चा निघाली आणि कलकत्त्याकडून प्रवास करण्यात बारीसाहेबांच्या जीवास त्यांच्या कीर्तीने लुब्ध होऊन त्यास प्रसाद द्यावयास टपलेल्या एखाद्या दुष्ट क्रांतिकारकाची घातक भेट गाठ पडण्याचा संभव असल्यामुळे प्रवास हिंदुस्थानातून न करता परस्पर सिलोन मार्गे करावा अशी बोलणी झाली. आगेमागे असलेल्या आमच्या मुन्शी मंडळींनी ती ऐकून आम्हास कळवली. त्या काळी गोऱ्या अधिकाऱ्यांच्या मनात अशी भीती उद्भवणे हे केवळ भ्याडपणाचेच लक्षण नसून काही अंशी शहाणपणाचेही असे आम्हास वाटे. या संवादाने बारीसाहेब स्वतःचे फारच महत्त्व वाटले आणि त्या दिवशी संध्याकाळी सगर्व स्वतः बारीसाहेबच त्यांच्या दंडम विनोदाने विचारते झाले की, काय सावरकर, तुमचे मित्र म्हणे आम्हावर बॉम्ब फेकणार आहेत हिंदुस्थानात पाऊल टाकताच. आम्ही त्यांच्या दंडम विनोदाचे अनुकरण करून उत्तर दिले, मला नाही वाटत. जर कोणापाशी खरोखरच बॉम्ब असतील तर अशा कावळे चिमण्यांच्या पारधीत आपली दारू उधळण्यापेक्षा एखाद्या वाघाची मृगयाच करणे अधिक शहाणपणाचे. हे न समजण्या इतका मला नाही वाटत कोणी क्रांतिकारक वेडा असेल. बारी साहेबांचा गर्व तर ढेकळासारखा पाण्यात विरला. भीतीचे काय झाले ते त्यांचे त्यासच माहीत. मंडळी, इथे आपण आपलं आजचं वाचन संपवतो आहे आणि ह्याच्या पुढचा भाग मी उद्या वाचीन. तोपर्यंत बाय.